जय शिवराय मंडळी, आज आपण आलो आहोत कापूरहोळ ठिकाणी। मंडळी, या भूतलावरती भाग्यवान माता होण्याचा मान हा दोघींनाच मिळाला। एक म्हणजे यशोदा माता, जिने श्रीकृष्णाला आपलं दूध पाजून मोठं केलं, तर दुसऱ्या धाराऊ माता, ज्यांनी स्वराज्याच्या धाकल्या धान्याचं संगोपन केलं। शंभूराजांची आई सईबाई साहेब यांना बालंत व्याधी झाल्यामुळे दूध कमी पडू लागलं आणि त्यासाठी धाराऊ गाडे पाटील यांना कापूरहोळवरून पुरंदर किल्ल्यावरती नेण्यात आलं। माया ममता याबरोबरच त्यांनी आपलं सारं जीवनच शंभूराजांना समर्पित केलं। एका कुलवंत मराठा घराण्यातील स्त्री असलेल्या, धाडसी स्त्री असलेल्या धाराऊ मातेंनी प्रसंगी तलवार उचलायलाही मागे पुढे पाहिले नाही। त्यांचे दोन्ही चिरंजीव रायाजी आणि अंतोजी यांनीही स्वराज्यात फार मोठी कामगिरी बजावली। रायाजी हे राजगडावर सेवा देत होते, तर अंतोजी हे पुरंदरवरती होते। दोघेही सरनोबत होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संभाजी महाराजांची साथ दिली। संगमेश्वरी ज्यावेळी मुकरब खानाने छापा घातला, त्या हातगाईच्या लढाईमध्ये रायाजी आणि अंतोजी दोघांचाही अंत झाला। जसं शंभूराजांचं राष्ट्रप्रेम आणि त्यांचा पराक्रम हा भोसले कुळाच्या रक्ताचा आणि धाराऊ मातेच्या दुधाचा परिपाक आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। त्याच्यामुळे धाराऊ मातेचा हा इतिहास हा कायम सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, यात काही शंका नाही। जय शिवराय, जय शंभूराजे।